नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मागच्या एका महिन्यात खूप साऱ्या प्रेस नोट रिलीज झाल्या बोर्डाकडून, ठीक आहे, आणि त्या संदर्भात एक इम्पॉर्टंट अपडेट आहे। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर आकाश सोनवणे होतो, ज्याला 1500 रुपीज Amazon व्हाउचर गेलेले आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो बाळांनो, ठीक आहे। Amazon व्हाउचर पडलेले तर ते डिस्ट्रीब्यूट करतो असतो, ठीक आहे। तुम्हाला पैसे नाही द्यायचे बाळांनो, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं असतं आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। 2026 च्या विद्यार्थ्यांसाठीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, फुल होईल त्या आधी जॉईन करा। बरं, बघूया आता काय सांगितलंय बोर्डाने। आता भरपूर मी याच्यावरती व्हिडिओज पण बनवले, पण सगळे टॉपिक कव्हर नव्हते झाले बाळांनो। आजच्या व्हिडिओमध्ये बरेच टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। पहिली गोष्ट बोर्डाने सांगितली बाळांनो, पेपरची डिफिकल्टी लेवल थोडी वाढणार आहे। मी तुम्हाला ह्या वेळेस लक्ष द्या, मी काय सांगतोय। या वेळेस मी तुम्हाला खूप आधीपासून ही सूचना देतोय की पेपरची डिफिकल्टी लेवल वाढणार आहे आणि या गोष्टीला आता बोर्डाने सुद्धा आपल्या सूचनापत्रामध्ये टाकलेलंच आहे, ठीक आहे। आता मागच्या वर्षी झालं काय होतं बाळांनो, मागच्या वर्षी फिजिक्सचा पेपर खूपच टफ आला, ठीक आहे। जेव्हा मी मॉडरेटरशी बोललो होतो लास्ट इयरला, 100 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 20 ते 25 विद्यार्थी असे होते ज्यांचे 15 ते 20 मार्कांपेक्षा जास्त मार्क होते। बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांचे 10 मार्क, 11 मार्क, 12 मार्क, सिंगल डिजिट मध्ये मार्क होते, ठीक आहे। हा, ते इंटरनलचे जॉईन करून झाले, ते पास झाले नाही असं नाही, पण 70 पैकी एवढे कमी मार्क होते, ठीक आहे। आणि या गोष्टीची सूचना बोर्डाने आधीच दिली होती की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सब्जेक्टकडे जास्त लक्ष द्या। ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही फसता बाळांनो, त्यामुळे बोर्डाने आधीच सूचना दिली होती की या गोष्टींकडे लक्ष द्या। फिजिक्स मध्ये बरेच फेल पण झाले मागच्या वर्षी, आणि या वर्षी तुझा सांगतो तुम्हाला, बोर्डाने या गोष्टीसाठी सूचित केलेलं आहे की पेपरची डिफिकल्टी लेवल थोडी वाढणार आहे। ही पहिली गोष्ट झाली, पेपरची डिफिकल्टी लेवल, ठीक आहे। आता बाकीचे जे अपडेट्स आहेत ते पण जाणून घेऊ, पण एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता, ठीक आहे। तुमच्यासाठी एक जीवनदान साबित होईल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो, ठीक आहे। का रे बाळांनो, तिथूनच का रिपीट होतात मॅक्झिमम सिमिलर प्रश्न? कारण प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते। फॉर एक्झाम्पल, एक XYZ प्रश्न आहे, XYZ प्रश्न लास्ट किती वेळा विचारला गेलेला आहे, किती वेळा विचारला जाण्याची शक्यता आहे, सगळ्या प्रोबॅबिलिटी काढून क्वेश्चन टाकले जातात बाळांनो। म्हणूनच मॅक्झिमम सिमिलर टाइप क्वेश्चन त्यासारखेच येतात। असं नाही की बोर्ड मला प्रश्न सांगून देतो मी तुम्हाला सांगतो, अशातली गोष्ट नसते। अनालिसिस असते बाळांनो, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वेळा आलेला आहे, ठीक आहे। जो प्रश्न 15 वेळा आलाय तो 16व्या वेळा येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते, ठीक आहे। म्हणून प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली आहे। नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, ठीक आहे। जरी पेपर टफ आला ना बाळांनो, जर तुम्ही टॉप 200 क्वेश्चन्स PYQs आणि HSCचं बुक केलेलं आहे ना, आरामात तुमचे 90 ते 95 टक्केवारी येते। जर HSCचं बुक, PYQ आणि टॉप 200 क्वेश्चन केले तर तेवढंच, ठीक आहे। चला, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी बोर्डाने आता कळवण्यात आली होती की आता जे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन, असं सीईटी मध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर खूप कमी होतोय, म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत बाळांनो, ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न आता बोर्डामध्ये होणार आहे, ठीक आहे। जसं तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन येतो, फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज व्होल्टमीटर, हा झाला तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन। एक्सप्लेन अन ऍप्लिकेशन ऑफ व्होल्टमीटर इन युअर वर्ड्स, हा झाला तुमचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन। तर अशा पद्धतीचे क्वेश्चन थोडेसे वाढणार आहेत यावेळेस, ठीक आहे। नंतरची गोष्ट बोर्डाने काय मेन्शन केली होती, कॉपी मुक्त कडे बोर्डाचं खूप लक्ष आहे बाळांनो। आता ही कॉपी मुक्तची जी गोष्ट, याला मी तुम्हाला तुमच्यासाठी बॅड न्यूज तर नाही म्हणू शकत, ठीक आहे, चांगलीच न्यूज आहे। का, म्हणजे कॉपी व्हायला पाहिजे का, तुम्हाला असं वाटतं का? नाही, कॉपी मुक्त ही चांगलीच गोष्ट आहे बोर्डाची, पण त्यासाठी आता विद्यार्थ्यांसाठी प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, ठीक आहे। जे आता खेडेगावातले विद्यार्थी आहेत, ठीक आहे, जे होप्स लावून बसतात की आम्हाला कॉपी होऊन जाईल, आमच्या सेंटरमध्ये दरवर्षी कॉपी चालते, तर यावर्षी पण कॉपी होईल बाळांनो, यावर्षी कॉपी होणार नाही, ठीक आहे। आता ज्या बोर्डाने 2 गोष्टी सांगितल्या त्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो। पहिली गोष्ट, सीसीटीव्ही कॅमेरा ज्या सेंटरमध्ये, ज्या हॉलमध्ये असतील तेच सेंटर तुम्हाला भेटेल, विदाऊट सीसीटीव्ही वाला भेटणार नाही। आता सीसीटीव्ही ची फुटेज 6 महिने बोर्डाने स्टोअर करून ठेवायला लावलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट बोर्डाने काय सांगितली, दुसरी गोष्ट, प्रत्येक हॉलमध्ये 2 सुपरवायझर असणार आहेत, प्रत्येक हॉलमध्ये 2 सुपरवायझर। म्हणजे मागच्या वर्षी ज्या घटना झाल्या होत्या, ठीक आहे, आता मागच्या वर्षीची जी घटना झाली होती की कंपाऊंड मधून उतरताना त्यात पालकाचा मृत्यू झाला होता, ठीक आहे। तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करेल, ठीक आहे। तर ही एक जनरल अपडेट आहे, तुम्हाला सूचना देतोय मी फक्त की सावधान व्हा, अभ्यास करा। तिसरी गोष्ट, 75% क्रायटेरिया। आतापर्यंत बोर्ड कधीच बोललं नव्हतं की 75% अटेंडन्स पाहिजे, आता बोर्ड म्हणतंय की 75% अटेंडन्स पाहिजे विद्यार्थ्याची, ठीक आहे। आता याच्यात पण काही वाईट नाही, बोर्डाचा जो निर्णय आहे तो चांगलाच आहे, ठीक आहे। त्याच्यात मी सपोर्ट करेल असं नका कन्सिडर करू, कारण मी तुमच्या काही वाईट गोष्टीत पण सपोर्ट करून देतो, ठीक आहे। पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत बाळांनो,
MCQ मध्ये तुक्का मारणं, शॉर्टकट मारणं, ठीक आहे, त्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सपोर्ट करतो है ना, कारण ते छोटे छोटे हॅक्स असतात, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. पण तुम्ही कॉलेजला जात नाहीये त्या गोष्टीत मी सपोर्ट नाही करू शकत. ठीक आहे. आणि 75% क्रायटेरिया हा मॅन्डेटरी केलेला आहे बोर्डाने. आता भरपूर विद्यार्थी म्हणतील सर आम्ही मॅनेज करून घेऊ. मॅनेज होत असेल, मी तिथं काही तुम्हाला थांबवायला नाही येणार, ठीक आहे, पण थोडंसं या गोष्टींकडे पण लक्ष द्या, माझं असं म्हणणं आहे. आणि बाळांनो, असं नाही की बोर्ड तुमचे पेपर अवघड करण्यासाठी सगळे प्रयत्न करते, असं नाही बाळांनो, बोर्ड तुम्हाला सपोर्ट पण करते. आता मागच्या हप्त्यातच एक आर्टिकल आलं होतं, त्याच्यात बोर्डाने स्वतः मेन्शन केलेलं आहे की सोर्स ऑफ क्वेश्चन काय असणार आहेत पेपरमध्ये. ठीक आहे, तुमच्या PYQs मधून प्रश्न येणार आहेत, तुमचे सॅम्पल पेपर्स मधून येणार आहेत, सीईटीचे सोपे प्रश्न येणार आहेत, HSCच्या बोर्डाच्या एक्झरसाइज मधून येणार आहेत, सगळे सोर्स ऑफ क्वेश्चन सुद्धा काढलेले आहेत बोर्डाने. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकलाय आणि त्या सगळ्या सोर्सेस मधले जे पण इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ना, ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. ठीक आहे, म्हणून काही घाबरायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं असेल तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. ज्यांनी नसेल केलं तुम्ही एनरोल करा किंवा ते सोर्सेसला शोधा आणि व्यवस्थित तिथून क्वेश्चन काढा. सगळे लास्ट 5 वर्षाचे पेपर काढा, हे काढा, ते काढा, ते सगळ्या गोष्टी करा, थोडं मेहनत घ्या. ह्या व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे बाळांनो, कारण विद्यार्थी आत्ता जो महत्वाचा टाइम आहे तो वेस्ट करून देतात आणि जानेवारीमध्ये जागे होतात की आम्हाला सर आता 90% काढायचे, तेव्हा माझ्याकडे उत्तर नसतं बाळांनो. ठीक आहे, आता सीईटीच्या वेळी पॅरेंट्स रडलेत बाळांनो माझ्याकडे. ठीक आहे सर, आमचं एखाद्या कॉलेजला नंबर लावून द्या. बाबांनो, तुमचे 30% 20% आहेत, कसं काय लागेल नंबर? बोर्डामध्ये तुमचा क्रायटेरिया क्लिअर नाहीये. तर या गोष्टी तेव्हा नको फेस व्हायला, म्हणून या गोष्टींना मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, गोष्टी थोड्या अवघड होणार आहेत, त्यासाठी प्रिपेअर करा बाळांनो. ठीक आहे, माझ्याकडनं जेवढी मदत होते दररोज तुमच्यासाठी एक व्हिडिओ प्रिपेअर करतोय जेणेकरून तुम्हाला हेल्प करू शकतो. ठीक आहे, ऍपमध्ये आपले कोर्सेस टाकलेलेच आहेत, सीईटीचे पण कोर्सेस टाकलेत, बोर्डाचे पण टाकलेत. नक्कीच एनरोल करा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बोर्डासाठी, आणि सीईटीचे क्रॅश कोर्स तुम्ही लावू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.